गुरु चरणदास स्वामीमठ पंचकमिटीच्या वतीने जुनी मंगळवारी नागपूर या ठिकाणी गुरु चरणदास बुद्ध विहाराची निर्मिती होत आहे। या प्रसंगी भूमिपूजन सोहळा आज पार पडला। या सोहळ्याला मान्यवर व्यक्ती हजर होते। गुरु चरणदास स्वामीमठ पंचकमिटी हे एक आधी मंदिर होतं आणि आता त्या ठिकाणी बुद्ध विहार स्थापित होत आहे। चरणदास बाबा मठ, जुनी मंगळवाडी, सीए रोड, नागपूर येथे बौद्ध विहाराची स्थापना करण्याचे एकमताने ठरवण्यात आले। बाबासाहेबांची जिथं जिथं स्मारकं होती, बाबासाहेबांची पावलं जिथं जिथं लागली, ती आमच्यासाठी पवित्र भूमी आहे आणि त्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मी अनेक स्मारकांना कोटी नाही कोट्यवधी रुपयाचं जीर्णोद्धारासाठी प्रोव्हिजन करून दिलं। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कुठून जर होत असेल तर ते हे बुद्ध विहारामधून होत असतं आणि ते कार्य आपल्यामधून झालं पाहिजे अशी मी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो आहे। ज्या प्रकारे या संपूर्ण देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा आणि संविधानाच्या माध्यमातून जे आपण सर्व लोकांना दिशा आणि मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे संविधान बनवलं, त्या संविधानाच्या आधारावर आज हा देश एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणे प्रगती आणि विकासशील आहे की महाराष्ट्रातल्या असंख्य बौद्ध विहारांना 2016च्या नंतर आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्यायला लागलो आणि आता समाज पुढे शिकायला लागले। ही बाबासाहेबांची प्रेरणा आहे। महाबोधी विहाराचं आंदोलन एकीकडे सुरू आहे, जगातल्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आहे। खरं म्हणजे महाबोधी विहार आज जागतिक वारसा आहे। तथागत भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती त्याचं व्यवस्थापन आमच्या बौद्ध धम्मियांकडे असले पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी बौद्ध दीक्षेच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या आयोजन सोहळ्यात आयु शंकरराव सदाशिव फुलझेले, संस्थेचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव आयुष्यमान महादेवराव जोगळेकर व इतर सदस्य या सोहळ्यात उपस्थित राहून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व सर्व मंगळवाडी वस्तीतील लोकांनी एकमताने ठराव पास करून जुनी मंगळवाडी सेंट्रल एव्हन्यू रोड या वस्तीत 1956 बौद्ध विहाराची स्थापना करण्याचे एकमताने ठराव पास करण्यात आला व याचेच फलित म्हणून सन 1961 मान्य धम्मदाय आयुक्त नागपूर व शासनाच्या इतर कार्यालयाशी आयुष्यमान शंकरराव सदाशिव फुलझेले यांना शासकीय कामासाठी परवानगी देण्यात आली व त्यांनी रिसर चरणदास बाबा मठ, जुनी मंगळवाडी, सीए रोड, नागपूर येथे बौद्ध विहाराची स्थापना करण्याचे एकमताने ठरवण्यात आले व या विहाराचे ठिकाणी ज्या वास्तू उभी होती त्याला बुद्ध विहाराचे स्वरूप देण्यात आले। या आग्रावरून संगमवरी कोट्याची बौद्ध मूर्ती बनवण्यात आली व ती मूर्ती मान्य भंते संघरक्षित यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली। यावेळेस वस्तीतील उपासक व उपासिका जातीने हजर होत्या व त्याचप्रमाणे मान्य खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या शुभ हस्ते दिनांक 21/9/1963 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सन 1957 साली करण्यात आली। या कार्यक्रमात खासदार नाहा कुंभारे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते। या विहाराची स्थापना होऊन अंदाजे 60 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। या विहारातून परमपूज्य महात्मा फुले शाहू महाराज व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देण्यात येते व जनतेत जनजागरण करण्यात येते। 1956 पासून आजवर बाबासाहेबांनी दीक्षा दिलेल्या धम्माचे प्रसार व प्रचार करण्याकरता आजवर अनेक मान्यवरांना या विहारात प्राचारण करण्यात आले। भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या महामानवांना वंदन करून आज या ठिकाणी गुरु चरणदास बुद्धविहाराच्या नूतनीकरणाचं काम, त्याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय। या निमित्तानं या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष या विभागातले लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रवीण दटकेजी, प्रामुख्याने उपस्थित माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय बडोलेजी, माझे सहकारी नागपूरचे नेते काँग्रेस पक्षाचे गिरीश पांडवजी, या विभागातले नगरसेवक सन्माननीय मनोजजी, माझ्या सोबत आलेले हंसराजजी मेश्राम, शशिकांतजी बनसोडे, एन.के. कांबळे, सन्माननीय युवा नेते फुलझेलेजी, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ज्यांनी या बुद्धविहाराच्या नूतनीकरणासाठी किंवा जीर्णोद्धार करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत केली आणि मागच्या वर्षी मला या ठिकाणी व्हिजिट करायलाही त्यांनी सांगितलं होतं, ते आमचे सन्माननीय पंडागळे साहेब कुठे आहेत ते? आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानंच या ठिकाणी हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होतोय। तथागतांनी आपणाला सद्भावना, प्रेम, अहिंसा, बंधुत्व हा विचार दिला। या विचाराचा आदान प्रदान आणि हा विचार त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या ठिकाणी या बुद्धविहाराची स्थापना केली गेली। अनेक वर्षापूर्वी जुन्या काळातले आमचे नेते यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला होता। मागच्या वर्षी मी ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस पंडागळे साहेब म्हणाले की लवकरात लवकर ह्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, शासन दरबारी आम्ही खूप प्रयत्न करतोय। मी त्यांना सांगितलं करस्पॉन्डन्स माझ्याकडे द्या, मी पत्र देतो। त्याप्रमाणे मी पत्रव्यवहार केला। राजकुमार बडोले मंत्री असताना त्यांनी हे बुद्धविहार चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी बुद्धविहार कमिटीला आग्रहानं सांगितलं आणि 1-1.5 कोटी काय मागताय, 5 कोटी मागा असं सांगितल्यानंतर खरं म्हणजे आमच्या कमिटीतल्या त्या काळच्या लोकांनी डोळे झाकून 10 कोटी लिहायला पाहिजे होते। मी मंत्री असताना बाबासाहेबांची जिथं जिथं स्मारकं होती, बाबासाहेबांची पावलं जिथं जिथं लागली, ती आमच्यासाठी पवित्र भूमी आहे आणि त्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मी अनेक स्मारकांना कोटी नाही कोट्यवधी रुपयाचं जीर्णोद्धारासाठी प्रोव्हिजन करून दिलं। त्यामध्ये नांदेडला मी 25 कोटी रुपये दिले बावरी नगरचं बुद्धविहार बनवण्यासाठी। दीक्षाभूमीसाठी आम्ही केलं, चिंचोलीसाठी केलं, महाडचं चौदार तळं आहे त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून अत्यंत देखणं आणि सुंदर स्मारक बनवलं। येवल्याला जिथं बाबासाहेबांनी घोषणा केली तिथे प्रचंड कोट्यवधी रुपये मी त्या काळामध्ये दिले। मुखेडचा सत्याग्रह झाला त्या ठिकाणी कोट्यवधी दिले। दादरच्या चैत्यभूमीचा विकास मी नगरसेवक महापौर असताना मी केला तो।
जो तोरणा दिसतोय, ही सगळे रस्ते दिसत आहेत, आतली चैत्यभूमी 33x33 आहे, ती 100x100ची करायची म्हणून तो प्रस्ताव महानगरपालिकेला पाठवला. त्याला 1 कोट्यावधी रुपयाची तरतूद केली, परंतु दुर्दैवानं ते काम होऊ शकलं नाही. परंतु कालांतरानं बाजूची इंदू मिलची 12.5 एकर जमीन आपल्या सगळ्यांच्याच अथक प्रयत्नामुळे, आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळं ती जागा मिळाली. परंतु त्याही जागेमध्ये बरेच अडथळे आले. इंदू मिल ही मिल होती, त्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये मोडत असल्यामुळे ते रिझर्वेशन काढणं आवश्यक होतं. समुद्र किनाऱ्याचा जो कायदा आहे 500 मीटरचा, CRZ 1, 2, 3 ह्याच्यामध्ये ती जमीन अडकलेली होती. ती काढण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्यापर्यंत आम्हाला जावं लागलं. एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम होता, केंद्र सरकारपर्यंत ते करून घ्यावं लागलं. अशा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. शेवटी जागा ती नॅशनल टेक्स्टाईलची कॉर्पोरेशनची असल्यामुळे, नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन, त्यांनी सांगितलं आम्हाला 5,000 कोटी द्या. प्रश्न पुन्हा तिथे आला, निधी कुठून उभा करायचा. शेवटी आम्ही लोकांनी पर्याय शोधून काढला की त्याचा जो TDR मिळेल तो NTCनं घ्यावा आणि त्यातनं ते पैसे उभे करावे. आणि अशा पद्धतीनं अनेक स्मारकांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना करून दिलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की कमिटीच्या लोकांनी, बडोले साहेब 5 कोटी, तुम्ही 1.25 कोटी मागितले, ते 5 कोटी द्यायला तयार होते. मी तर म्हणतो तुम्ही 10 कोटी मागायला पाहिजे होते. कारण आत्ता मी ज्यावेळी मागच्या वेळी इथे व्हिजिट केली त्यावेळी मला पंडागळे साहेब म्हणाले की हंडोरे साहेब आम्हाला तुमच्या खासदार निधीतनं काय पैसे द्या. आता जर ते 5 कोटी कमीत कमी मिळाले असते तर माझ्या खासदारकीचा निधी देण्याचा मुद्दाच नव्हता. किंवा आमदार साहेब आपण इथे आहात, आपण लोकल आहात आणि आजचे अध्यक्ष आहेत, या सगळ्या गोष्टीचा मान ठेवून पंडागळे मला म्हणाले इथे एक टीन शेड उभा करायला पाहिजे. तर मी म्हटलं माझ्या खासदार निधीतनं यावर्षी नाही, नेक्स्ट इयरला, कारण या वर्षीचा माझा निधी मी ऑलरेडी दोन्ही करा ना, मग दोन्ही करा. थँक्यू. प्रवीण दटके साहेब आपले आमदार आहेत, आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती केलेली आहे, आपल्याकडूनही विनंती त्यांना करा की आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर देखणं असं शेड बनवून द्यावं आणि बाकीची भिंती बनवून द्या. कारण माझा निधी यायला वेळ लागेल नेक्स्ट इयरला. नाही, तुमच्या अध्यक्षीय भाषणामध्ये तुम्ही डिक्लेअर करा ते. तर आमदार खासदारांना बोलवल्यामुळं किती फायदे होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी जास्त वेळ घेत नाही, मला वर्ध्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आमदार साहेब आपलं आभार, बडोले साहेब आपला आभार, आणि आमचे हंसराज मेश्राम यांनी मंत्रालयामध्ये खूप धावपळ केली या निधीसाठी. पंडागळे साहेब आणि जंगले साहेब आपण ना 4-5 लोकांच्या मध्ये आमचे हंसराज भीमशक्तीचे नेते यांनी खूप पळापळ केली आणि सगळ्यांच्या परिश्रमाला म्हणजे सरकारनंही दाद दिली. सरकारचं अभिनंदन, सरकार कुणाचंही असू दे, पण एका चांगल्या कामाला शासनाची मदत झालेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन उद्या आहे. आजच आपल्याला ॲडव्हान्समध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हंडोरे साहेबांनी भाषण केलं त्यामुळे आज खूप काही बोलण्याची गरज नाही, पण त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे की जिथे बाबासाहेबांचे चरणस्पर्श झाला त्या जागा आपल्याकरता म्हणजे ऋषितुल्य आहेत. त्याबद्दल मला अभिमान आहे किंवा मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही जागा माझ्या मतदारसंघात आहे. त्यामुळे पैसे तर शासनाने दिले आहे, पण इथलं शेड असेल आणि अजून काही पैशाची गरज असेल
तर आपण निश्चित मला सांगा की हे सगळे मित्रच आहेत माझे. फाळके नावाचे आपले डेप्टी इंजिनियर आहेत, त्यांना संपर्क करून तुम्हाला कशा प्रकारचं शेड पाहिजे, अजून काय पाहिजे ती सगळी माहिती द्या. मुंबईवरून हांडोळे साहेबांना त्रास द्यायची गरज नाही. आपण सगळा निधी इथेच उपलब्ध करून देऊ आणि आपलं बांधकाम आपण नीट करून घेऊ. उद्याच्या इतका मोठा कार्यक्रम नागपुरात होतो आहे, त्या कार्यक्रमाला अनेक बांधव महाराष्ट्रातनं देशातनं विदेशात येत आहेत. त्यामुळे आपल्या नागपूरचं ते भाग्य आहे. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाच्या आजच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांना विश्वास देतो, आश्वासन नाही, की जेव्हा केव्हा उद्घाटन होईल तर या जागेचं आणि या जागेचं आपण एकत्र करू आणि तो शब्द आपण निश्चित खरा करून देऊ. आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. माननीय बडोले साहेब आमच्या सगळ्यांना सिनियर आहेत, मंत्री होते. पंचतीर्थ असेल किंवा अनेक गोष्टी, म्हणजे लंडनचं बाबासाहेबांचं घर असेल किंवा इंदू मिलची जागा असेल, अशा सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा जो एकमेव साक्षीदार माणूस आमच्यामध्ये आहे त्याचं नाव बडोले साहेब आहे. त्यामुळे त्यांनी त्या 4.5 वर्षात जे जे करण्यासारखं असेल, लंडनच्या घरापासून चिचोली असेल, सगळं असेल, म्हणजे हा आज काही राजकारणाचा विषय नाही, पण ज्या सगळ्या पक्षाला सगळ्यात जास्त शिव्या पडतात त्या पक्षाच्या त्या मंत्र्यांनी हे सगळं करून दाखवलं. आम्ही कुठलेही उपकार केले नाही, त्या उपकाराच्या भावनेतनं आमचं बोललं नाही, पण बडोले साहेबांसारख्या निष्ठावंत भीमसैनिकांनी ते करून दाखवलं. त्याबद्दल त्यांच्याकरता आपण एकदा टाळ्या वाजवाव्या एवढी विनंती करतो. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. माझ्या घरी नवमीचा कार्यक्रम आहे आणि घरी मी एकटा पुरुष आहे, मला मुली आहेत दोन्ही, त्यामुळे मला जाण्याची परवानगी द्यावी एवढी विनंती. या बुद्ध विहाराच्या निमित्ताने आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो आहे. आणि विशेषतः या मंडळाचे सर्व पदाधिकारी जे आहे, विशेषतः आमचे पुरुष पंडागळे जे आहे, जंगले जी आहे, मिश्राम साहेब आहे, हे सगळे लोक मला असं वाटतं की गेल्या 3-4 वर्षापासनं या कामाकरता की आपल्या बुद्धविहाराकरता शासनाचे निधी मिळाला पाहिजे म्हणून इतके प्रयत्न केले आणि शेवटी त्यांना यश आलं. यश आलं म्हणजे सहज आलेलं नाही आहे. त्यांनी जे कष्ट केलं, जे मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ आज आपल्याला आपल्या पुढे दिसून राहिलेलं आहे. आणि त्याकरता मी या सगळ्यांचं मनातून खूप खूप धन्यवाद मानतो की हे सगळं प्रयत्न त्यांच्यामुळे झालं आणि आपलं यश मिळालेलं आहे. खूप काही मी जास्त बोलणार नाही, परंतु मी दक्षिण नागपूरचं नेतृत्व करत असतो. बरेचसे विहार जे आहे, उत्तर नागपुरानंतर सगळ्यात जास्त विहार कुठे असेल तर ते दक्षिण नागपुरामध्ये आहे. तर मी नेहमी म्हणत असतो की आपल्या विहार फक्त वास्तू तयार झाली नाही पाहिजे, तर त्या वास्तूच्या माध्यमातून तिथे काहीतरी कार्यसुद्धा व्हायला पाहिजे. आणि विशेषतः जे आपले परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कुठून जर होत असेल तर ते हे बुद्ध विहारामधून होत असतं आणि ते कार्य आपल्यामधून झालं पाहिजे अशी मी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो आहे. आणि म्हणून आता 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आणि तीच दीक्षाभूमी आज आपल्या नागपुरामध्ये आज उद्यापासून मोठा कार्यक्रम आहे. संपूर्ण भारतातनं आपले अनुयायी तिथे येतात आणि मोठा कार्यक्रम होत असतो, परंतु तिथे सुद्धा त्यांची गैरसोय होत असते. तर मी ती सुद्धा अपेक्षा करेल की आपल्या या विहाराच्या माध्यमातून दर दसऱ्याला किंवा 14 एप्रिलला चांगले कार्यक्रम तिथे व्हायला पाहिजे आणि आपण आपल्या लोकांना काही मदत करता येईल की ह्या भावनेने तुम्ही काम करा अशी सुद्धा मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. खूप काही जास्त बोलणार नाही, परंतु जे आपल्या पंच कमिटीचे सर्वच पदाधिकारी जे आहे, अध्यक्ष साहेब आहेत, सचिव वगैरे सगळ्यांचा धन्यवाद मानतो. आणि ज्यांच्या मेहनतीने हे सर्व झालेलं आहे असे आमचे मित्र पुरुष पंडागळे, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. एक चांगला दिवस तुम्ही आपल्या आयुष्यातला उपयोगात आणला पुरुष भाऊ. आणि खरोखरच असे लोक आपल्या समाजामध्ये आहे, असे कर्मठ कार्यकर्ता जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे आहे असे लोक आपल्या समाजामध्ये पुरुष भाऊ सारखे आहे. त्याकरता मी पुरुष भाऊ तुमचा धन्यवाद मानतो. तुम्हाला परत एकदा वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार, जय हिंद, जय भीम. आपल्या लोकांचं अहो भाग्य आहे की जगातलं सर्वात मोठं धर्मांतरण जर कुठे झालं असेल
तर आपल्या नागपूर शहरामध्ये दीक्षाभूमीवर झालं हे सर्वात मोठं भाग्य आपलं आहे. आणि अनंत लाखो अनुयायांनी कितीतरी वर्षाआधी या सर्व धर्मामध्ये धर्मांतरण केलं आणि त्याची शिक्षा दीक्षा ही मोठ्या प्रमाणात या संपूर्ण जगामध्ये नेली. हे खूप मोठं त्याचं भाग्य आम्हा लोकांना मिळालं, नागपूर वासियांना मिळालं, या विदर्भाला मिळालं. हे सर्वात महत्त्वाचं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे या संपूर्ण देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा आणि संविधानाच्या माध्यमातून जे आपण सर्व लोकांना दिशा आणि मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे संविधान बनवलं, त्या संविधानाच्या आधारावर आज हा देश एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणे प्रगती आणि विकासशील आहे. हे सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालं. मित्रांनो, आपल्याला माहीत नसेल, मी जास्ती वेळ घेणार नाही, बडोले साहेब यांचं सुद्धा आपलं अध्यक्ष मार्गदर्शन वाचा आहे, कारण की प्रवीण भाऊ आधीच बोलून गेले, पण साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की गेल्या 16-17 वर्षापासनं मी या विहारामध्ये येतो. याची जे काही कार्यक्रम असते मला या संपूर्ण कमिटीतर्फे मला बोलवण्यात येते आणि मी न चुकता कधी हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. आता यंग बटालियन नवीन अध्यक्ष आहेत, नापिन साहेबच्या सहयोगाने जर आपण निश्चितप्रमाणे जर सर्व मिळून खूप चांगलं काम केलं तर निश्चित सुंदर असं आपलं बौद्ध विहार हे बनेल. मी आपल्याला सांगतो की जेव्हा आपले संपूर्ण टीम ज्यावेळेस माझ्या संपर्कामध्ये आलते तेव्हा आम्ही या बौद्ध विहारासाठी काही प्रयत्न केले होते. माननीय आमदार जे याच्या आधी विकासभाऊ कुंभारे होते त्यांच्याशी आपण संपर्क साधला होता. त्यांच्याकडनं दादा काही निधी आपल्याला मंजूर त्यावेळेस त्यांनी केली होती आहे ना, पण ते काही कारणास्तव ते राहून गेले होते. मी जेवढे माझ्याकडून आपल्या टीमकडनं जे प्रयत्न करायचे होते त्यावेळेस केले, पण काही अशा अडचणी आल्या का ती निधी राहून गेली होती. कारण की माझ्या लेवल आणि आमदार साहेबाच्या आणि मंत्र्याच्या लेवलमध्ये फरक पडते. पण मी माझ्या या नगरसेवकाच्या लेवलच्या माध्यमातून जे काही करू शकत होतो ते करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये निधीसुद्धा उपलब्ध करून दिली, पण काही त्या अडचणीला त्याच्यामध्ये राहून गेलं. पण समाज कल्याण या मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण हा निधी मंजूर केला, हा खूप एक सुंदर असा प्रयत्न, खूप सुंदर असं हे बौद्ध विहार आपल्याकडे तयार होईल. मी आपल्याला जेव्हा आपली या बौद्ध विहाराची टीम आली तेव्हा मी त्यांना हे सुद्धा म्हटलं होतं की दादा, मी जरी शासनाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून जर पैसा आणू शकलो नाही, पण मी माझ्या पर्सनल व्यक्तिगत तौरसुद्धा मी काही ना काही राशी आपल्याला देईल, हे निश्चित प्रकारे मी त्यावेळेस बोललो होतो. जेव्हा जेव्हा आपण काम कराल तेव्हा मी माझे पर्सनल याच्यातून मी आपले फंड मी देईल, माझ्या व्यक्तिगत मी फंड देईल. ती आजही मी बोलतो, जेव्हा आपल्याला आवश्यकता वाटेल तेव्हा मी निश्चित आपल्याला जे माझ्याकडनं होते राशी मी देण्याचा प्रयत्न करील. आपल्या संपूर्ण लोकांच्या माध्यमातून एक सुंदर असं बौद्ध विहार इथं तयार व्हावं, आपल्या या अनुयायासाठी एक प्रार्थनास्थळ तयार व्हावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण मला बोलवलं, माझी नगरसेवक असताना सुद्धा आपण मला मान दिला, त्याबद्दल मी या संपूर्ण कमिटीचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धम्मचक्र प्रवर्तनाचा 59वा दिवस आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करत आहोत. नागपूरची पवित्र धम्मभूमी दीक्षाभूमी आता सजली आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून तथागत भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला जे शरण गेलेत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जे प्रेरित झाले, अशी हजारो वर्षापासूनची मुकी माझी भोळी भाबडी जनता या ठिकाणी आज आणि उद्या येणार आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी अख्खं नागपूर शहर सज्ज झालेलं आहे. आणि या इतक्या सुंदर अत्यंत मंगलमय अशा या वेळी आपण या ठिकाणी या बौद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण घेतात. मगाशी जंगले साहेबांनी या ठिकाणी इतिहास सांगितला या बौद्ध विहाराचा. अत्यंत जुनं असं हे बौद्ध विहार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं. इतकं जुनं विहार
तरी त्याची अनेक वर्षापासून झालेली अवहेलना ते पण या ठिकाणी त्यांनी मांडली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री 2015 मध्ये मी जेव्हा झालो तेव्हा अशा अनेक बौद्ध विहार माझ्या पुढे होते. शासनाचा निधी त्याला भेटत नव्हता. तेव्हा मी एक योजना केली आम्ही की एक 3636 नावाची स्वयंसेवी संस्था जर अशा असतील, असे बौद्ध विहार जर असतील तर त्यांना फक्त त्या बौद्ध विहाराने 10% फक्त त्यांनी निधी द्यायचा, बाकी 90% निधी हा सरकार देईल. अशा पद्धतीची योजना केली आणि मला आनंद वाटतोय की महाराष्ट्रातल्या असंख्य बौद्ध विहारांना 2016च्या नंतर आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्यायला लागलो. तसा मी फार भाग्यशाली आहे. खूप वर्ष नोकरी केली, 20-22 वर्ष. गडकरी साहेबांनी मला बोलवलं राजकारणात, यात मी आलो. 15 दिवसापूर्वी राजीनामा दिला ना, 16व्या दिवशी आमदार झालो. मी भाग्यवानच म्हणतो. म्हणजे आता तो माझ्या नोकरीच्या आचारसंहिता लागली तर 15 दिवसापूर्वी माझा राजीनामा मंजूर झाला 2009 मध्ये, आणि मी आमदार झालो. पुढच्या वेळेस मंत्री झालो. हे अख्खं म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत होते. परंतु लहानपणीची आठवण होती, माय मनाची शाळेत जा आणि बाप म्हणायचा ढोरं राखायला जा. तर मी तिला विचारायचो कायले मा शाळेत जा म्हणतो, तर ती म्हणे बाबासाहेब गेले शिकून मोठे झाले म्हणून तू. आता ती तर रडाणी होती, तिला तर कळत नव्हतं. पण तिनं परमपूज्य बाबासाहेबांनी एकदा तिकडे चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये अशात धम्मचक्र प्रवर्तन 1956 मध्ये पाहिलं आणि तिला वाटले आपलं बी लेकरं बाळ शिकलं पाहिजे, आणि आता समाज पुढे शिकायला लागले. ही बाबासाहेबांची प्रेरणा आहे, सगळ्यांसाठी आहे. राजकुमार बडोले एकटा नाही तरला. या देशातला जो आहे मुका बोला हजारो वर्षापासून धर्माच्या नावानं जातीच्या नावानं जो गांजला गेला, हा शोषित वंचित समाज त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या दिशेनं जायला लागला आणि आता तो बोलायला लागला. आणि असे असंख्य बौद्ध विहार व्हायला लागले. मी तर फारच भाग्यवान. मी याच्यासाठी स्वतःला म्हटलं का माझ्या हातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं लंडनचं घर घेणं झालं. माझ्या हातून इंदू मिलचा पाया घातला गेला. त्या समितीचा मी अध्यक्ष एकच होतो, ते पण करता आलं. आणि असे असंख्य बौद्ध विहार, मग दिशाभूमीला 200 कोटी रुपये द्यायचा असेल, तिकडे चिचोलीचं काम असेल, इकडे डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर असेल, किंवा तिकडे आमचा संत चोखामेळाचा 60-70 कोटीची वस्ती, जिथं नागपूरमध्ये जेवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू होत आहेत त्या करण्याचं भाग्य मला लाभलं. मी तर गावातून आलो, मला माहीत बी नव्हतं का मुंबईचा माझ्या हातून होईल, महाडचा बी माझ्या हातून होईल, लंडनचा बी माझ्या हातून होईल, नागपूरचा बी माझ्या हातून होईल, मला माहित पण नव्हतं. परंतु चांगली माणसं भेटली, पुरुष पंडागडे सारखी, राजेश जंगलेजींसारखी चांगली, समाजासाठी स्वतःचं सगळं अर्पण करणारी. आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठं परिवर्तन आज व्हायला लागलं. या ठिकाणी ती मगाशी त्यांनी म्हटलं मी तर 5 कोटी द्यायला तयार होतो. आपला समाज गरीब भोळा भाबळा, पैसे नव्हते आपल्याकडे, 10% भरायचा विषय होता. कारण 36-36 मधून आपण हा प्रस्ताव केला होता. परंतु म्हणजे मगाशी माझे जे लहान भाऊ आहेत प्रवीण दटके, ह्या 36-36 मध्ये जरी आपल्याला पैसा कमी पडला तरी 5-10 कोटी आम्ही नक्की माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलून प्रवीण दटकेजींच्या पुढाकारानं आमच्या सगळ्यांच्या सहाय्यानं मला वाटते या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं परत आपल्याला निधी कमी पडणार नाही याची आपण सगळेजण मिळून या ठिकाणी करूया. आणि निश्चितच एक सुंदर असं वास्तू, ज्या ठिकाणी चांगलं सुसज्ज अभ्यासिका असेल, स्पर्धा परीक्षाचं सेंटर असेल, आमचे भंतेजी या ठिकाणी येतात, सुंदर असा विहार असेल, अशा असंख्य गोष्टी आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतील. आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांची भावना आहे. शेवटी आपल्याजवळ काही साधनं नाही आहेत, सगळे भूमिहीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका म्हणून शिकायला लागलो, आता मुलं बाळं शिकायला लागली.
त्यांना समजायला लागलं आणि त्याच्यामुळे निश्चितच मला वाटते आपल्या सगळ्यांचा उद्धार करता त्याने आम्हाला जो तथागत भगवान बुद्धाच्या प्रज्ञाशील आणि करुणेचा मार्ग दिला, त्या मार्गाने जाण्यासाठी आपण सगळेजण आज त्याच पदपावलावर जाताना आपल्या सगळ्यांना प्रचंड आनंद होत आहेत. प्रश्न अनेक आहेत, या ठिकाणी त्या बाबतीत मी काही बोलणार नाही. महाबोधी विहाराचं आंदोलन एकीकडे सुरू आहे, जगातल्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आहे. खरं म्हणजे महाबोधी विहार आज जागतिक वारसा आहे. तथागत भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती त्याचं व्यवस्थापन आमच्या बौद्ध धम्मियांकडे असले पाहिजे, हा आपल्या सगळ्यांचा पुढचा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत, यासाठी एकसंघ समाज एका विचारावर आपण गेलो पाहिजे. आणि अजूनही असे असंख्य बौद्ध विहार आहेत. मुंबईत तर मी बघतोय जागा पडलेली आहे, अजून नावावर जागा नाही आहेत, अजून महानगरपालिका द्यायला तयार नाही आहेत. अशी असंख्य नागपुरातही स्थिती आहे, अनेक ठिकाणी आहे. आपण अनेक वर्षापासून बौद्ध विहार आहे पण जागाच आपल्या नावानं नाही आहे. त्या ठिकाणी या पद्धतीचा जसा या ठिकाणी समिती बनली आहे तशा समित्या झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे त्यांना निधी द्यायला फार अडचणी होत आहेत. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं मला वाटते आपले अनेक प्रश्न, या ठिकाणी मी जास्त त्या बाबतीत काही बोलणार नाही, परंतु एक संघ आपण जर झालो तर निश्चितच आपण सगळेजण आपल्या जे विविध प्रश्न आहेत त्याच्यासाठी नक्की आपण लढूया. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेले आमचे भाऊ गिरीश भाऊ पांडव हे सुद्धा या ठिकाणी वेळ काढून आले. त्यांनी आपलं अमोल सहकार्य पूर्वीपासून दिलेलं आहे आणि नंतरही देतील. त्यांचं सुद्धा मी या मंचकावर आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सन्माननीय मनोज भाऊ चापले हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीनं आपल्या बुद्धविहाराच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेले आपले नितीनजी इटनकर साहेब, लकडगंज पोलीस स्टेशनचे PSI आपले पडोळे साहेब, आपले सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय विनोदजी इंगोले साहेब, या सर्वांनी आपला वेळ काढून या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या शब्दांना मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मी चरणदास बुद्ध विहार आणि पंच कमिटीच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्या लोकांनी या विहाराकरता देणगी दिलेली आहे, आता जर नावाची लिस्ट वाचली तर फार मोठी आहे, तरी पण ज्या लोकांनी या विहाराला बांधकामाकरता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं त्या सर्व महानुभावांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे वस्तीतील बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी सुद्धा आपल्या या वस्तीच्या कार्यक्रमामध्ये भरघोस सहकार्य केलं. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता झटणारे या मंडळाचे अध्यक्ष, सर्वात जास्त मला त्यांचा म्हणजे आभार मानावं लागेल की स्मृती शेषमध्ये शंकररावजी चौधरी स्मृती शेष, त्यानंतर बाबूरावजी फुलझेले स्मृती शेष, त्यानंतर स्मृती शेष उमरावजी फुलझेले आणि अत्यंत मोलाचा वाटा जे आमच्या युवा पिढीमध्ये होते स्मृती शेष धीरेंद्रजी मजगौरी यांच्या स्मृती शेषला आजच्या दिवशी मी या मंडळाच्या वतीनं या विहाराच्या वतीनं त्यांना वंदन करतो. आजच्या हा दिवस फार आमच्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे. याचं कारण असं आहे की 100 वर्षाच्या पूर्वी असलेलं हे जे चरणदास मठ होतं ते 1956 नंतर मग बुद्धविहारात परिवर्तित झालं आणि एवढ्या वर्षानंतर या बुद्धविहाराला आता नवीन पुनर्निर्माण होणार आहे. याच्या आम्हाला फार अत्यंत आनंद आहे आणि यासाठी ज्या सर्व लोकांनी जी मदत केलेली आहे
सरकारी अधिकारी असो की कोणी नागरिक असो, तर त्यांचे मी फार आभारी आहे आणि आजचा दिवस खरोखरच फार आनंदाचे आहे असं मी. तर हा जो सोहळा आज पार पडला हा म्हणजे कधी न भविष्य न भविष्यती असा हा सोहळा झालेला आहे. याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि भविष्यामध्ये असाच कार्यक्रम सुरू राहो अशी माझी सदिच्छा आहे. आजचा कार्यक्रम हा अत्यंत सोहळा झालेला आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये वस्तीतील सर्व लोकांचं सहकार्य लाभलं आणि त्याचप्रमाणे राज्यसभेचे खासदार सन्माननीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी या विहाराकरता निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचकावर आमचे माजी समाज कल्याण मंत्री हे सुद्धा राजकुमार बडोलेजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनीसुद्धा या विहाराला जितका काही निधी लागेल मी माझ्या वतीनं तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करील असं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं. आणि यानंतर मध्य नागपूरचे आमदार सन्माननीय प्रवीणजी दटके यांनी सुद्धा सांगितलं की मी निधी कमी पडू देणार नाही, हांडोरे साहेब नंतर देतील, पण त्यापूर्वी मी स्वतः जातीने लक्ष घालून या ठिकाणी या विहाराला जितके काही कोटीची गरज असेल ते पूर्ण करण्याचे मी या ठिकाणी प्रयत्न करील. अशा पद्धतीचं या ठिकाणी खासदार आणि आमदार या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. जय भीम. आजच्या विहाराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मला तुम्ही बोलवलं याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मी या विहाराला बनवण्याकरिता माझ्याकडून जी मदत लागेल आर्थिक असो जे बी मदत लागेल ती देण्यास तयार आहे. हे काम होण्यापर्यंत मी या विहाराचे पूर्ण काम करण्याची जबाबदारी घेतो आणि माझ्याकडून जेवढे चांगलं जेवढं काम होईल ते करण्याचे प्रयत्न करेल. फक्त मला ह्या विश्वस्तांनी कमिटीच्या विश्वस्तांनी मला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द बनतो. चरणदास बुवा मठ पंच कमेटीच्या वतीने चरणदास बौद्ध विहार द्वारा संचालित या माध्यमातून मी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तनच्या शुभेच्छा देतो. आजचा जो कार्यक्रम इथे भूमिपूजनाचा झाला बौद्ध विहार या बांधकामाकरिता आज इथे जे अतिथी उपस्थित होते आणि आमच्या या विहाराला जे काही त्यांनी सहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहो आणि पुढे पण ते आम्हाला सहाय्य करतील या विहार बांधण्याकरता अशी मी आशा बाळगून आजचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये आमचे जे सहकारी यांनी जो काही परिश्रम घेतला त्यांचे पण मी पंच कमिटी या नात्याने अध्यक्ष या नात्याने त्यांचे पण मी फार आभारी आहे. बऱ्याच वर्षापासूनचा विहार बनणार याची आम्हाला खूप म्हणजे चिंता लागलेली होती आणि बरेच वर्ष झाले म्हणजे संघर्ष चालू आहे. तर आता तो संघर्ष संपलेला आहे आणि आता चांगल्या प्रकारे म्हणजे विहार बनेल. तर त्याकरता आज भूमिपूजन झालेलं आहे आणि आता लगेचच 2 दिवसानंतर याचं काम चालू होणार आहे विहाराचं. तरी आम्ही सर्वांनी येऊन इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आणि खूप सुंदर आपलं विरासत बनावी. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो कार्यक्रम झाला तो अत्यंत सुंदर आणि चांगला झाला. सगळे आमदार खासदार यांची भेट इकडे झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आश्वासन दिलं की आपला हे बुद्ध विहार जे आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने आणि लवकरात लवकर फंड निर्माण करून हा बुद्ध विहार चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या लोकांना आपल्या समाजातल्या लोकांना याचा खूप असा फायदा होईल.
आज मी सगळ्यांचं कौतुक आणि आनंदाचं आणि अभिमानाने सांगू इच्छिते की सगळ्यांनी हा कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद केला. आज आपल्या इथे जे आहे ते भूमिपूजन झालेलं आहे. सगळे आपल्याकडे आमदार आणि खासदार आले होते, मान्यवर. त्यांनी फार चांगल्या पद्धतीने आपल्या इथे भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडलेला आहे. आणि आमची हीच अपेक्षा आहे की आमचं जे विहार आहे ते खूप अतिशय सुंदर, भव्य आणि असं निर्माण व्हावं. आणि आमच्या इथलं जे आमचं एक स्वप्न होतं खूप वर्षांपासून ते पूर्ण व्हावं. आणि या निमित्ताने मी या सगळ्यांना धन्यवाद करते.